पहिला वहिला सामना. एकेरी धाव नक्कीच धावफलक पुढे सरकतोय तो 4 या सांघिक धावसंख्येवर. कुंडेश्वर विजेते विरुद्ध तिवरेम हे दोन्ही संघांविरुद्ध हा पहिला वहिला सामना आजच्या या दिवसातील. कुंडेश्वर विजेते प्रथम फलंदाजी आणि प्रगतीपथावर हे पहिलं वहिलं षटक. धावसंख्या आहे ती 4. बिनबाद कुंडेश्वर विजेते संघ. या दरम्यान मोठ्या फटक्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, झेलची संधी आणि हा पहिला वहिला हादरा बसतोय तो कुंडेश्वर विजेते संघाला. दत्तराज पहिला फलंदाज नक्कीच माघारी पावलं टाकतोय. धावफलकावर आहेत त्या 4 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात कुंडेश्वर विजेते. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी सुजित गवस सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मी समवेत आहेत प्रतीक आमोणकर, नवेलीमचं एक सुंदरसं असं मैदान आणि यावर सुरू आहे तो क्रिकेटचा रणसंग्राम. आज तिसरा दिवस या शिवछत्रपती चषक 2022 या क्रिकेट स्पर्धेचा आणि सुरू आहे तो आजच्या या दिवसातील पहिला वहिला सामना आणि पहिला डाव. कुंडेश्वर विजेते विरुद्ध तिवरेम. कुंडेश्वर प्रथम फलंदाजी, तिवरेम गोलंदाजी आणि दत्तराजच्या रूपाने नक्कीच पहिला हादरा बसतोय कुंडेश्वर संघाला. 4 धावा या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. एका गड्याच्या मोबदल्यात कुंडेश्वर संघ. दुसरं षटक घेऊन गोलंदाज प्रतीक सज्ज होतोय. पहिलं एक यशस्वी षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकात केवळ 4 धावा. यावेळी मोठा फटका, चेंडू हवेत, झेलची संधी. संधी मात्र मिळणार नाही कारण चेंडू नक्कीच सीमा रेषेचं उल्लंघन करतोय आणि पहिला वहिला षटकार या सामन्यातील पाहायला मिळतोय तो सोमेशच्या बॅटमधून. पुन्हा एकदा नक्कीच सलग दुसरा चेंडू सीमा रेषे पार. षटकार. सोमेश कडून पाहायला मिळत आहे सलग 2 षटकार. धावगती थोडीशी वाढते. 2 चेंडू 12 धावा. एकूण धावसंख्या आहे ती 16. एका गड्याच्या मोबदल्यात कुंडेश्वर विजेते संघ. नक्कीच पाहणं औत्सुक्याचं. सलग तिसरा षटकार मारण्यात यशस्वी होतोय की नाही सोमेश. यावेळी मात्र फटका थोडासा फसतोय. मिळाव क्षेत्रात चेंडू विसावतोय. केवळ एकेरी धावेवर समाधानी मानावं लागतंय आणि धावफलक ज्या एकेरी धावेने पुढे सरकतोय तो 17 धावा या धावफलकावर. एका गड्याच्या मोबदल्यात कुंडेश्वर विजेते संघ. विराज स्ट्राईकवर येतोय.
यावेळी फुलटॉस पाहायला मिळतोय. चेंडू हवेत, झेलची संधी आणि एक अप्रतिम झेल डीप स्क्वेअरला क्षेत्राच्या येतोय नक्कीच. आणि दुसरा हादरा बसतोय तो कुडणेश्वर संघाला. विराज माघारी परततोय. धावफलकावर आहे त्या 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना कुडणेश्वर संघ प्रथम फलंदाजी करतोय. विराजच्या जागी नवीन फलंदाज सूरज पावलं टाकतोय मैदानाच्या आत. धावफलकावर आहे त्या 17 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात. आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला सोमेशकडून. सलग 2 षटकार. त्यानंतर विराज स्ट्राईकवर आला खरा. प्रयत्न थोडासा फसला आणि एक अप्रतिम झेल. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 17. कुडणेश्वर विजेते. तिवरेम संघ नक्कीच एक प्रयत्न पुनरागमन करण्याचा. एक गडी बाद करतोय तो गोलंदाज प्रतीक. गतीत परिवर्तन. फुलटॉस. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक तैनात नसल्या कारणाने नक्कीच सीमारेषे पार चेंडू पाहायला मिळतोय आणि 4 धावांचा इशारा हा प्रमुख पंचांचा येतोय आणि 4 धावा नक्कीच खात्यात भर पडते. 4 धावांची धावफलक पुढे सरकतोय तो 21 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात कुडणेश्वर संघ दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना. या षटकात जरी एक गडी बाद झाला असला तरीही नक्कीच धावा वसूल झालेल्या आहेत त्या कुडणेश्वर संघासाठी. कारण 2 षटकार आणि 1 चौकार नक्कीच थोडस महागड षटक. यावेळी मात्र एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय आणि एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 22 धावा या धावफलकावर. 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर कुडणेश्वर विजेते संघ 22 धावा या धावफलकावर. प्रणय गोलंदाज वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन. सोमेश स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. 2 षटकार 1 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला तो सोमेश स्ट्राईकवर. पहिला वेळेला चेंडू निर्धाव. त्यानंतर 1 धाव हे नक्कीच पूर्ण होते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय तो 23 या सांघिक धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यात कुडणेश्वर विजेते संघ. 2 चेंडूची समाप्ती. केवळ 1 धाव या 2 चेंडूत. सूरज येतोय तो स्ट्राईकवर. 23 धावा धावफलकावर. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना या पहिल्या डावातील हा 3रा दिवस या स्पर्धेचा आणि सुरू आहे तो पहिला सामना. कुठेतरी नक्कीच बेजबाबदार फलंदाजी पाहायला मिळते आणि 3रा हादरा बसतोय तो कुडणेश्वर विजेते संघाला. सूरज या दरम्यान माघारी जातोय. धावफलकावर आहेत त्या 23 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात कुडणेश्वर विजेते. काल नक्कीच अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. शुभम 11 असनोडा दाखल होतोय उपांत्य फेरीत. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन आणि आजही नक्कीच त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळावा अशी एक प्रामाणिक इच्छा
नाविलिमचं एक उत्कृष्ट मैदान आणि उत्कृष्ट खेळ पाहायला मिळेल अशी आशा. शिवछत्रपती चषक 2022 उत्कृष्ट स्पर्धा. रजत नावाचा नवीन फलंदाज, एक डावपुरा फलंदाज येतोय मैदानाच्या आत. जबाबदारी स्वीकारण्यासाठी नक्कीच स्ट्राईकवर सज्ज. प्रणय नक्कीच आत्मविश्वास दुणावलेला, कारण आत्ताच एक गडी बाद करण्यात यशस्वी झालेला गोलंदाज. पंचांकडे धाद मागताना नक्कीच आत्मविश्वास, परंतु पंच मात्र धाद फेटाळत आहेत कोणताही संशय मनात न ठेवता. धावसंख्या आहे ती मात्र 23 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. कुडनेश्वर संघ या दरम्यान सोमेश आणि रजत ही जोडगोळी मैदानाच्या आत कुडनेश्वर संघाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी. चोरटी धाव मात्र या दरम्यान पूर्ण होते. लेगबायच्या रूपाने नक्कीच इशारा येतोय. या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. तो 24 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना कुडनेश्वर विरुद्ध तिवरेम हा पहिला सामना, आणि कुडनेश्वर संघ करतोय तो प्रथम फलंदाजी. सोमेश येतोय तो स्ट्राईकवर. कव्हर क्षेत्रात खेळावा हा प्रयत्न, परंतु उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट पाहायला मिळते ती गोलंदाजी. हे तिसरं षटक समाप्त होतोय केवळ 2 धावा बहाल करण्यात. नक्कीच केवळ 2 धावा बहाल केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झालाय तो गोलंदाज म्हणजे प्रणय, आणि हे यशस्वी तिसरं षटक समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कुडनेश्वर संघ आहे तो 24 धावा धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक. नक्कीच विचार कुठेतरी करावा लागेल तो कुडनेश्वर संघाच्या फलंदाजांना. या 24 वरून कुठेपर्यंत पोहोचायचं हा निर्णय मात्र करावा लागेल. एक सन्मानजनक धावसंख्या ही उभारावी लागेल. नक्कीच जर का एक आव्हान ठेवायचं असेल तिवरेम संघासमोर, तर मात्र धावगतीही वाढवणे अतिआवश्यक मोठे फटके हे खेळावे लागतील. कोणा एका फलंदाजाला स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी ही संघाची घ्यावी लागेल. जोखमीची नक्कीच एक खेळी साकारावी लागेल मैदानाच्या आत. चौथं षटक घेऊन संघाच्या वतीने उत्कर्ष गोलंदाज. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो रजत. धावफलक स्थिरावलाय तो 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच प्रयत्न राहील आता धावगती थोडीशी वाढवण्याचा. प्रयत्न तर मोठ्या फटक्याचा पाहावा लागेल. नक्कीच येतोय काय पंचांचा इशारा, नक्कीच पाहणं औत्सुक्याचं. चौकाराचा इशारा येतोय प्रमुख पंचांचा आणि 4 धावांची भर पडते. या चौकाराने चौथं षटक हे सुरुवात होतोय. उत्कर्ष मात्र स्वागत होतोय रजतच्या या चौकारांशी. 28 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. चौथं षटक हे प्रगतीपथावर. धावगती वाढवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे तो या चौथ्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार ठोकून. मिडॉन क्षेत्रात नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. थोडीशी चूक होते या दरम्यान. धावबाची संधी मात्र हुकते. 1 धाव नक्कीच सहजरित्या पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतो या एका धावेनिशी. 29 धावा या धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. सोमेश येतोय तो स्ट्राईकवर. नक्कीच चांगला सूर गवसलेला हा फलंदाज या पहिल्या डावातील. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत याच्या बॅटमधून निघालाय.
कोंडेश्वर संघाला नक्कीच अपेक्षा असेल एक वादळी खेळी. अपील पंच मात्र दात फेटाळत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू या दरम्यान गणना होते. या निर्धाव चेंडूची धावफलक मात्र स्थिरावतोय तो 29 धावा या धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात कोंडेश्वर विजेते प्रथम फलंदाजी करताना. चौथं षटक हे प्रगती पथावर. उत्कर्ष गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठ्या फटक्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषे पार षटकार. कोंडेश्वर विजेते संघाचा सूर गवसलेला असा हा फलंदाज म्हणजे सोमेश. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत पाहायला मिळालाय. नक्कीच अपेक्षा असेल कोंडेश्वर संघाला शेवटच्या चेंडूपर्यंत राहावं. सोमेशने मैदानाच्या आत नक्कीच एक आव्हान ठेवावं. ते तिवरेम संघासमोर दरम्यान मिड ऑफ मारण्याचा प्रयत्न नक्की जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय परतीची फेक होते. 1 धाव सहजरित्या पूर्ण होते. एका धावेशी धावफलक पुढे सरकतोय. 36 धावा या धावफलकावर 36. 3 गड्यांच्या मोबदल्यात डावखुरा फलंदाज रजत येतोय तो स्ट्राईकवर. दरम्यान फुल टॉस आडवा बॅटचा फटका डीप मिड विकेट. क्षेत्ररक्षक थोडीशी चूक नक्कीच म्हणावी लागेल. झेल काहीसा सुटतोय. थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांचा नक्कीच निर्णय पाहणं औत्सुक्याचं. या दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण होते. नो बॉलचा इशारा नक्कीच अवांतर. अजून 1 धाव. फ्रीडचा राहील तो पुढचा चेंडू. धावफलक पुढे सरकतोय तो 38 धावा 38. फ्री हिट आणि सोमेश हे समीकरण जुळतंय आणि सोमेशच्या बॅट मधून निघतोय तो 4था षटकार या पहिल्या डावातील. 44 धावा या धावफलकावर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात कोंडेश्वर विजेते संघ 44 धावा या धावफलकावर. दरम्यान फुलटॉस आणि नक्कीच अजून एक षटकार निघतोय. सुरुवात होते या 5व्या षटकाची. पहिल्या चेंडूवर एक खणखणीत षटकार निघतोय तो रजतच्या बॅटमधून. 50 धावा नक्कीच 50शी गाठतोय कोंडेश्वर विजेते संघ. आता 50 वरून नक्कीच मनात विचार असेल एक मोठी धावसंख्या उभारावी कारण अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक हा या पहिल्या डावातील. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि डीप मिड विकेटच्या वरून सलग दुसरा चेंडू सीमारेषे पार. रजत नक्कीच आक्रमक दाखवतोय. सलग 2 चेंडू आणि 2 षटकार पाहायला मिळत आहेत. प्रणय गोलंदाज वैयक्तिक दुसरं संघाच्या वतीने 5वं षटक घेऊन आलाय खरा परंतु सलग 2 चेंडू सीमारेषे बाहेर पटवण्याचा पराक्रम करतोय तो फलंदाज म्हणजेच रजत. आणि धावफलकावर झळकतायत त्या 56 धावा 56. 3 गड्यांच्या मोबदल्यात कोंडेश्वर संघ. यावेळी मात्र खवरच्या वरून पाहायला मिळतो एक अप्रतिम फटका.
इशारा येतोय तो पंचांचा आणि सलग तिसरा षटकार. रजत नक्कीच आक्रमकता दाखवतोय. सलग 3 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवतोय. कुठेतरी दडपण नक्कीच म्हणावं लागेल. ते गोलंदाज प्रणयवर येतोय. विचार नक्कीच करावा लागेल गोलंदाजाला. पुनरागमन कशा प्रकारे करायचंय नक्कीच या गोष्टीचा थोडासा विचार करणं अति महत्वाचं. 62 धावा या धावफलकावर. पाचवं षटक प्रगतीपथावर. पहिले 3 चेंडू होत आहेत ते समाप्त. सलग 3 षटकार पहिल्या 3 चेंडूंवर. यावेळी मात्र काहीसं वेगळं करावं हा प्रयत्न होता रजत याचा, परंतु प्रयत्न थोडासा फसतोय. निर्धाव चेंडू हा गणला जातोय. धावफलकावर स्थिरावत आहेत त्या 62 धावा. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या 5व्या षटकातील. एक धाव नक्कीच पूर्ण होते. जोखमीची दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु नकार येतोय. एकेरी धावेवर समाधानी म्हणावं लागतं आणि धावफलक पुढे सरकतोय तो. 63 धावा या धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात कुंडेश्वर विजेते संघ प्रथम फलंदाजी करताना. शेवटचा चेंडू शिल्लक या 5व्या षटकातील. पाहणं औत्सुक्याचं. सोमेश आहे स्ट्राईकवर. नक्कीच एक भागीदारी पाहायला मिळते ती सोमेश आणि रजत यांच्याकडून कुंडेश्वर विजेते संघासाठी. डावाला नक्कीच एक उभारी देण्याचं कार्य नक्कीच होतंय दोघांकडून. यावेळी ओव्हरफॉल टॉस. आडव्या बॅटचा फटका. डीप स्क्वेअर क्षेत्ररक्षक जोपर्यंत येईल. एक धावी नक्कीच पूर्ण होते. 64 धावा आहे धावफलकावर. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करताना कुंडेश्वर विजेते संघ. शेवटचं षटक घेऊन संघाच्या वतीने येतोय तो गोलंदाज आकाश. नक्कीच थर्डमॅन क्षेत्रात चेंडू विसावतोय. एक धावी नक्कीच पूर्ण होते. धावफलक पुढे सरकतोय एका धावेची. 65 धावा या धावफलकावर. रजत येतोय तो स्ट्राईकवर दरम्यान. नक्कीच एक चांगली भागीदारी म्हणावी लागेल सोमेश आणि रजत या दोघांच्या दरम्यान. सोमेशकडून पाहायला मिळाले ते 4 षटकार आणि रजतच्या बॅटमधून निघाले ते 3 षटकार. डावखुरा या दरम्यान फलंदाज रजत स्ट्राईकवर. आकाश गोलंदाज. हे शेवटचं षटक प्रगतीपथावर. 65 धावा. मिड विकेट क्षेत्रात नक्कीच क्षेत्ररक्षक घेतो. एक धाव नक्कीच पूर्ण होते सहजरित्या. एका धावेची धावफलक पुढे सरकतोय तो. 66 म्हणजे 66 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यात कुंडेश्वर विजेते संघ. पुन्हा एकदा सोमेश पाहायला मिळतोय तो स्ट्राईकवर. सत्तरी पार करू शकेल नक्कीच कुंडेश्वर संघ जर का एखादा मोठा षटकार पाहायला मिळाला. दरम्यान मोठा फटका. नक्की 70 पार करतोय तो कुंडेश्वर संघ. 72 धावा या धावफलकावर. 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक या शेवटच्या षटकातील आणि 72 पर्यंत सध्या तरी पोहोचतोय तो कुंडेश्वर संघ.
पहिल्या क्षेत्रात नक्कीच क्षेत्ररक्षक येतोय. धावाची संधी तरी तुर्तास हुकते. 2 धावा या नक्कीच सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांशी धावफलक पुढे सरकतोय तो. 74 धावा या धावफलकावर. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. यावेळी मात्र अजून एक अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. 5चा इशारा 6 धावांचा आणि 80 पर्यंत सध्या तरी पोहोचतोय तो कुडणेश्वर संघ. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते सोमेश आणि रजत यांच्याकडून. एक उत्कृष्ट भागीदारी नक्कीच होते. पावाला पुढे येतो. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सलग दुसरा चेंडू सीमारेषे पार आणि 50 धावा पूर्ण होत आहेत त्या वैयक्तिक सोमेश याच्या. 54 धावांवर नाबाद राहिलेला फलंदाज म्हणजे सोमेश. 7 खणखणीत षटकार पाहायला मिळाले ते सोमेश कडून. 54 धावांचं वैयक्तिक योगदान देण्यात यशस्वी झालेला फलंदाज सोमेश आणि त्याला तेवढीच उत्कृष्ट साथ मिळाली ती म्हणजेच रजत याच्याकडून. 86 धावा या धावफलकावर. 87 धावांचं आव्हान तिवरेम संघासमोर ठेवलंय ते कुडणेश्वर विजेते संघाने. 87 धावांचं आव्हान. 87. एक वादळी खेळी नक्कीच सोमेश कडून पाहायला मिळाली. तेवढीच उत्कृष्ट साथ मिळाली ती रजत याच्याकडून. 54 धावांचं एक वैयक्तिक योगदान. नाबाद फलंदाजी. 7 खणखणीत षटकार.
स्विच प्रयत्न थोडासा फसतोय. आवश्यकता नसताना नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न प्रयत्न हा केवळ प्रयत्नच राहतोय. धावफलक स्थिरावतोय. तो 4 धावा या सांघिक धावसंख्येवर. बिनबाद तिवरेम संघ 87 धावांचा पाठलाग करताना, जर का पाठलाग यशस्वी करायचा असेल तर सलामीच्या जोडीवर नक्कीच जबाबदारी. पुन्हा एकदा फटका थोडासा फसतोय. विचारपूर्वक फलंदाजी करणं हे अति महत्वाचं, कारण एक चुकीचा निर्णय नक्कीच गणित कठीण होऊ शकतं. एक धाव या दरम्यान सहजरित्या पूर्ण. धावफलक एका धावेशी पुढे सरकतोय. तो 5 धावा धावफलकावर. बिनबाद तिवरेम संघ. स्ट्राईकवर तो प्रतीक, दुसरा सलामीचा फलंदाज. कोडणेश्वर संघ पहिल्या 3 षटकात केवळ 24 धावा. त्यानंतर मात्र थोडीशी आक्रमकता पाहायला मिळाली. दरम्यान एक मोठा फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून नक्कीच, परंतु झेल मात्र अप्रतिम टिपला जातोय आणि पहिला हादरा बसतोय तो तिवरेम संघाला. धावफलकावर आहेत त्या 5 धावा. प्रतीक पावलं टाकतोय तो मैदानाच्या बाहेर. येता क्षणी खातंही न उघडता नक्कीच निराश करतोय तो स्वतःच्या संघाला. 5 धावा या धावफलकावर. तिवरेम संघ 87 धावांचा पाठलाग करताना एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज पुन्हा एकदा. याच्याकडून सुद्धा नक्कीच काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न फसतोय. पहिलं यशस्वी षटक हे समाप्त होतंय. धावफलकावर आहेत त्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. तिवरेम संघ 87 धावांचा पाठलाग करताना. मित्रांनो, नक्कीच सांगावंसं वाटतंय की प्रत्येकाच्यात आत्मविश्वास हा असावा, परंतु अति आत्मविश्वास नसावा. कारण अति आत्मविश्वास म्हटला की त्याचं रूपांतर होतं ते अहंकारात, आणि अहंकार हा नक्कीच नाशास कारणीभूत ठरतो. उदाहरणार्थ जर का सांगायचं झालं, 2011चा विश्वचषक एक दिवसीय भारत विरुद्ध पाकिस्तान संघ उपांत्य फेरीचा सामना, आणि सामन्याच्या एक दिवस अगोदर उमर गुल यांनी केलेलं ते वक्तव्य की वीरेंद्र सेहवाग याला पहिल्या षटकात मी बाद करीन. तो नक्कीच कुठेतरी अति आत्मविश्वास म्हणावा लागेल. परंतु जेव्हा सामना सुरू झाला तेव्हा पहिल्या चेंडूपासून ते 5व्या चेंडूपर्यंत नक्कीच वीरेंद्र सेहवाग याने सलग 5 चौकार ठोकून नक्कीच आपला दबदबा निर्माण केला. नक्कीच तो उमर गुलेला झालेला अहंकार कुठेतरी नाशास कारणीभूत ठरला. म्हणून प्रत्येक निर्णय हा योग्यपूर्वक घ्यावा आणि आत्मविश्वासाने नक्कीच मैदानाच्या आत उतरावं. वाईट सोयर मारा पाहायला मिळतोय. कुठेतरी नियंत्रण गमावतोय नवीन गोलंदाज विठ्ठल. येता क्षणी पहिला चेंडू हा सोयर जातोय. अवांतरी एक धाव नक्कीच मिळते. धावफलक पुढे सरकतोय. एका धावेशी 6 धावा या धावफलकावर. तिवरेम संघ एका गड्याच्या मोबदल्यात 87 धावांचा पाठलाग करताना दुसरं षटक हे प्रगतीपथावर.
झेलची संधी आणि नक्कीच एक अप्रतिम झेल. दुसरा हादरा बसतोय तो तीव्रेम संघाला. बेजबाबदार मी म्हणेन थोडीशी नक्कीच फलंदाजी पाहायला मिळते. जबाबदारीपूर्ण खेळ साकारण्याची नितांत आवश्यकता, जबाबदारी स्वीकारावी लागेल जर का तुम्हाला विजयाला गवसणी घालायची असेल. एक चुकलेला निर्णय नक्कीच महागडा ठरू शकतो आणि तेच काहीसं पाहायला मिळतंय ते मैदानाच्या आत. कोणा एका फलंदाजाला नक्कीच जबाबदारी ही स्वीकारावी लागेल. पाय रोवून मैदानाच्या आत उभं राहावं लागेल. नक्कीच धावा वसूल होऊ शकतात. आवश्यकता आहे ती जबाबदारी स्वीकारण्याची आणि मैदानाच्या आत उभं राहण्याची. जे काम कोंडेश्वर संघासाठी सोमेश आणि रजत यांच्याकडून झालंय तीच जबाबदारी या दरम्यान तिवरेम संघासाठी फलंदाजांना नक्कीच पार पाडावी लागेल. आता पाहणं मात्र उत्सुकाचं कोणता फलंदाज जबाबदारी स्वीकारतोय. मयूर नवीन फलंदाज पावलं टाकतोय मैदानाच्या आत. स्ट्राईकवर पाहायला मिळतोय तो ऋणेश. धावफलक स्थिरावलाय तो 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. डावखुरा गोलंदाज विठ्ठल या दरम्यान अजून एक स्वर चेंडू पाहायला मिळतोय. दंडात्मक कारवाई होते नक्कीच. अवांतर 1 धाव आणि धावफलक पुढे सरकतोय. तो 7 धावा या धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दुसरं षटक हे प्रगतीपथावर असताना तिवरेम संघ अजून एक बेजबाबदार फटका आणि तिसरा फलंदाज पावलं टाकतोय निराश वदनाने मैदानाच्या बाहेर. धावफलक मात्र स्थिरावलेला आहे तो 7 या सांघिक धावसंख्येवर. 3 फलंदाज माघारी परतलेत. तिवरेम संघ 87 धावांचा पाठलाग करताना 7 धावा या तुर्तास धावफलकावर. अजूनही 80 धावांची आवश्यकता. धन्यवाद अडीजी. ज्या प्रकारे पहिल्या डावात नक्कीच एक डाव सावरण्याचं काम झालेलं सोमेश आणि रजत यांच्याकडून नक्कीच तेच कार्य सध्या करण्याची आवश्यकता तिवरेम संघासाठी. बेडावा क्षेत्रात नक्कीच थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय परंतु तेवढं चांगला बॅकअप नक्कीच दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच जातायत ते मैदानी पंच.
नक्कीच धावबाद होतोय, कुठेतरी जोखीम महागडी ठरते अजून एका धावेची आणि चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. चौथा फलंदाज माघारी जातोय तो तिवरेम संघाचा. तिवरेम संघ 4. धावफलक स्थिरावलाय तो 8 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. या दरम्यान मोठ्या फटक्याचा प्रयत्न आणि अजून एक अप्रतिम झेल. 5वा फलंदाज मयूरच्या रूपाने मैदानाच्या बाहेर पाऊल टाकतोय. 8 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात 87 धावांचा पाठलाग करताना निम्मा संघ नक्कीच मैदानाच्या बाहेर जातोय. नवीन फलंदाज येतोय तो उत्कर्ष. निर्धाव चेंडू आणि धावफलक स्थिरावतोय तो 8 धावा या धावफलकावर 5 गड्यांच्या मोबदल्यात. त्रिफळाची आणि 6वा गडी बाद होतोय तिवरेम संघाचा. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते ती विठ्ठल याच्याकडून. 2 स्क्वेअर चेंडू, एकूण 3 धावा या दुसऱ्या षटकात आणि 4 फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. 1 धावबाद, 2 झेल आणि 1 त्रिफळाची समीकरण उत्कृष्ट पाहायला मिळते. हे दुसरं षटक, केवळ 3 धावा या दुसऱ्या षटकात दुसरं षटक समाप्त होतं आणि तिवरेम संघ धावफलकावर आहेत त्या 6 गड्यांच्या मोबदल्यात केवळ 8 धावा 87 धावांचा पाठलाग करताना. दुसऱ्या डावातील पहिला वहिला एक अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय. धावफलक बऱ्याच वेळानंतर पुढे सरकतोय तो 12 धावा आहे धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात तिवरेम संघ 87 धावांचा पाठलाग करताना. निलेश गोलंदाज येतोय तो वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन.
यावेळी एके धावेचा नक्कीच प्रयत्न. एका धावेची धावफलक पुढे सरकतोय तो. 13 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात तिसरं षटक हे प्रगतीपथावर असताना तिवरेम संघ. सूरज नवीन फलंदाज स्ट्राईक वर येतोय. कव्हर क्षेत्रात नक्कीच एक अप्रतिम फटका पाहायला मिळतो. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा केवळ एकेर धावेवर समाधानी म्हणावं लागतंय आणि एका धावेची धावफलक पुढे सरकतोय तो. 14 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. आणि बॅटचा फटका नक्कीच एक दुसरा चौकार पाहायला मिळतो या तिसऱ्या षटकातील. अठरा धावा या धावफलकावर. आणि पहिला षटकार या दुसऱ्या डावातील दिसतोय. उत्कर्ष कडून नक्कीच एक उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते. धावगती वाढवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. 24 धावा या धावफलकावर. या दरम्यान स्वर चेंडू, वाईटचा इशारा, अवांतर 1 धाव. धावफलक पोहोचतोय तो 25 धावा या धावफलकावर. पंचवीस धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. 3 षटकांची नक्कीच समाप्ती होती. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक. 18 चेंडू शिल्लक आणि 52 धावांची अजून आवश्यकता तिवरियम संघाला विजयासाठी. माफ करा, 62 धावांची आवश्यकता. 62. 18 चेंडू आणि 62 धावांची आवश्यकता. विठ्ठल गोलंदाज संघाच्या वतीने चौथं षटक घेऊन लेव्हायच्या रूपाने नक्कीच 1 धाव ही आणि धावफलक पुढे सरकतो या एका धावेनिशी. 26 धावा आहे धावफलकावर. चौथं षटक प्रगतीपथावर असताना शॉर्टपिच प्रकार चेंडू. या दरम्यान 1 धाव ही पूर्णतः केवळ पुन्हा एकदा मिळते. धावफलक पुढे सरकतोय एका धावेची. 27 धावा या धावफलकावर. मोठे फटके नक्कीच खेळावे लागतील तिवरियम संघाला जर का हे आव्हान पार करायचं असेल. दोन धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. एकूण धावसंख्या सध्या पाहायला मिळते ती 29 धावा धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. तीस धावांपर्यंत पोहोचतो या चौथ्या षटकात तिवरियम संघ.
आजच्या या दिवसातील प्रमुख पाहुणे सध्या श्री दिनेश गवस यांचं आगमन होतंय. परिसरात मनपूर्वक स्वागत. विनंती आहे कृपया येऊन स्थानापन्न व्हावं. श्री दिनेश गवस यांचं मनपूर्वक स्वागत. एकेरी दुहेरी धावेने नक्कीच गणित अजून थोडंसं कठीण होईल. जर काही आव्हान गाठायचं असेल तर मोठे फटके हे खेळावे लागतील. धावगती नक्कीच दुपटीने वाढवावी लागेल ती तीव्रियम संघाच्या फलंदाजांना. या दरम्यान चौथं षटक हे समाप्त होतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात उर्वरित 12 चेंडूंचा म्हणजे 2 षटकांचा खेळ शिल्लक आणि 57 धावांची अजून आवश्यकता. या 12 चेंडूत प्रत्येक चेंडूवर नक्कीच मोठा फटका खेळण्याची आवश्यकता. विराज येतोय 5वं षटक घेऊन आणि पहिल्या चेंडूवर नक्कीच केवळ 1 धाव. एका धावेची धावफलक पुढे सरकतोय तो 31 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. तीव्रियम संघ 87 धावांचा पाठलाग करताना या स्पर्धेतील आजचा हा 3रा दिवस आणि हा पहिला सामना. निर्धाव चेंडू गणला जातोय आणि धावफलक स्थिरावतोय तो केवळ 31 धावांवर. गणित अजून थोडंसं कठीण होतंय ते तीव्रियम संघासाठी. दरम्यान योकरलायन ब्रह्मास्त्राचा उपयोग पाहायला मिळतोय. गोलंदाज विराज याच्याकडून धावफलक एकेरी धावेने पुढे सरकतोय तो 32 धावा या धावफलकावर. तीव्रियम संघ 87 धावांचा पाठलाग करताना 5वं षटक हे प्रगती पथावर. आता मात्र अजून थोडंसं कठीण होतंय ते तीव्रियम संघासाठी हे आव्हान. सुरुवातीला झालेली बेजबाबदार फलंदाजी, बेजबाबदार फटके आणि एका पाठोपाठ एक बाद झालेले फलंदाज. जर का प्रत्येक फलंदाजाने आपली जबाबदारी पार पाडली असती तर नक्कीच ही वेळ मात्र आली नसती ती तीव्रियम संघावर. धावफलक मात्र स्थिरावतोय तो 32 धावा या धावफलकावर 6 गड्यांच्या मोबदल्यात. चौकार नक्कीच निघतोय परंतु उशीर हा झालाय असं म्हणावं लागतंय. कारण या 4 धावांशी धावफलक पुढे सरकतोय तो 36 धावा या धावफलकावर. 5वं षटक प्रगती पथावर असताना 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आहे तो केवळ 36 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. उर्वरित 6 चेंडूंचा म्हणजेच शेवटच्या षटकाचा खेळ शिल्लक.
केवळ एक धाव आणि धावफलक पुढे सरकतोय तो केवळ 43 धावा विजयाच्या उंबरठ्यावर नक्कीच म्हणावा लागेल तो कुडनेश्वर विजेते संघ 87 धावांचं आव्हान तिवरेम संघासमोर ढासळलेली फलंदाजी बेजबाबदार फटके अजून एक फलंदाज नक्कीच माघारी परतोय विजयाच्या उंबरठ्यावर कुंडेश्वर विजेते आणि या दरम्यान विजयाला गवसणी घालतोय तो कुंडेश्वर विजेते अभिनंदन आजच्या या दिवसातील पहिला वहिला विजय संपादन करतोय तो कुंडेश्वर विजेते संघ नावाप्रमाणेच नक्कीच विजेतेपद राखतो या पहिल्या वहिल्या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी पहिल्या डावात सोमेश कडून पाहायला मिळाली एक अर्धशतकी खेळी तेवढीच साथ मिळाली ती रजत कडून आणि तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी ती दुसऱ्या डावात कुंडेश्वर विजेते संघाकडून सोमेश 18 चेंडू 58 धावांचं पहिल्या डावात योगदान आणि तेवढीच उत्कृष्ट गोलंदाजी ती दुसऱ्या डावात 2 गडी बाद करण्यात यशस्वी ठरलाय तो अष्टपैलू कामगिरी करणारा सोमेश कुंडेश्वर विजेते संघासाठी